हे सुरुवातीला हे शिवलिंग दिसत आहेत. कदाचित अशाच प्रकारे इकडे संपूर्ण 101 शिवलिंग असावेत. तर आपण प्रथम शिवलिंगांना नमस्कार करूया. ओम नमः शिवाय. बघा आल्हाददायक असं वातावरण आहे. मन प्रसन्न होतं इकडे आलं की. आज सुद्धा इकडे सुद्धा शिवलिंग आहे. गणपती बाप्पा. इकडे भगवान गणेशांचं मंदिर आहे. म्हणजे आपली संस्कृती किती पुरातन होती हा इतिहास अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सोलापूरकरांनी हे खूप छान प्रकारे जतन करून ठेवलं आहे. म्हणजे दगडांमध्ये घडवलेल्या मूर्तीमध्ये मी एक मूर्ती मारुती यांची आहे ओळखू शकतो. आणि बाकीच्या 3 मूर्त्या आहेत त्या कशा सर्पकृती आहेत. हर्षामध्ये ते जागेवाले आहेत. म्हणजे एक समजुती असायची की धनाची रक्षण करणारे एक नाग असतो, त्यांच्या स्मृतीसाठी या मूर्ती बनवल्या आहेत. आणि ही जी मूर्ती आहे या मूर्तीसमोर मला नंदी दिसत आहे. बाकी कोणत्याही मूर्तीसमोर नंदी दिसले नव्हते. तर या मूर्तीसमोर नंदी महाराज आहेत. मूर्ती नाही, शिवलिंग. चुकी झाली बोलताना माझ्याकडून. या एका शिवलिंगासमोर नंदी महाराज आहेत. आपण नंदी महाराजांना नमन करूया आणि शिवलिंगाला सुद्धा नमन करूया. भेटले आणि हे 2 मित्र इकडचेच आहेत. हाय. विचारत होते तुम्ही काय ब्लॉगर आहात का. मी म्हटलं एवढा प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे, पण थोडाफार करत असतो जमेल तसं.